हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आता हा ब्लाऊज दाखवते. पाठीचा भाग जसा आपण नॉर्मल चौकोनी गळा गोल गळा स्टिच करतो त्याच पद्धतीने मी हा चौकोनी गळा स्टिच केलेला आहे. हा ओटी भरणीचा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजच्या एका साईडला काट होते. बाही कटिंग करून झाल्यानंतर इतकेच काट उरले, तुम्हाला दाखवले पहा तितकेच उरले होते. आणि आता मी जसा चौकोनी गळा आहे सरळ कोपऱ्यापासून खालीपर्यंत 2 लाईनी सरळ आणलेल्या आहेत, कारण का आपल्याला मार्किंग करून घेतलं की स्टिचिंग करायला बरं पडतं. आता हे जे 2 काट आहेत उरलेले ते एकमेकाला जोडून घेते, म्हणजे मधलं अंतर आपलं कवर होईल. आता हा ब्लाऊज होता तो ओटी भरणीचा असल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की आरी वर्क तर शक्य नाही, कारण का आज आणून दिलं होतं आणि उद्या ब्लाऊज द्यायचा होता, म्हणजे उद्या ओटी भरणी होती, त्यामुळं शक्य झालं नाही. त्यांनी सांगितलं आरी वर्क टाईप अशा लेसेस असतात किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावून द्या आणि चौकोनी गळा ठेवा असं सांगितलं होतं. मग मी या पद्धतीनं नॉर्मल चौकोनी गळा स्टिच करून घेतला आणि काट आहेत ते उरले होते ते एकमेकाला असे जोडून घेतले. आणि आपलं मधलं अंतर आहे ते मी चेक करते किती आपल्याला कटिंग करायचं आहे आणि किती आपल्याला फोल्डिंग करायचं आहे. आता खालच्या साईडनं फोल्ड केलं आहे पहा, आणि आता उलट करून दाखवते तुम्हाला किती अंतर फोल्ड करायचं आहे ते. ही डिझाईन आहे ती खूप सुंदर दिसते. मी पण पहिल्यांदाच ट्राय केली होती आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मी यूट्यूबवरती, नक्की चेक करा. तो तुम्हाला खूप आवडला आणि म्हणूनच म्हटलं की लॉंग व्हिडिओ सविस्तर हा अपलोड करावा. आता उलट केले पहा, वरती अंतर इतकं राहिले फोल्डिंग करायचं. आता मी चॉकनं मार्किंग करून घेते, त्यामुळे आपल्याला समजेल की किती अंतर आपल्याला फोल्ड करायचं आहे. आता मी दोन्ही साईड अशा पद्धतीनं फोल्ड करून घेतलेलं आहे, त्यामुळं काय होतं धागेदोरे निघणार नाहीत आणि फिनिशिंग खूप छान येईल. दोन्ही साईडला फोल्ड करून स्टिच केल्यानंतर आपला मधला भाग आहे चौकोनी गळ्याचा त्याच्यावरती ठेवायचं. बरोबर दोन्ही साईडला सेम अंतर राहिलं पाहिजे आणि मग स्टिच करून घ्यायचं. याच्या चारही साईड स्टिच करायच्या आहेत. आता ह्या स्टिच झाल्यानंतर साईडचे जे एक्स्ट्रा कापड असेल तर ते कटिंग करून घ्या, कारण का त्याच्यावरती आपली लेस येणार आहे, त्यामुळं धागेदोरे काय आहेत ते निघणार नाहीत. तुम्हाला फोल्डिंग करायचं असेल तर तुम्ही फोल्डिंग करू शकता. मी इथं फोल्डिंग केलेलं नाही, कारण का जास्त अंतर काय उरलं नव्हतं काटाच्या कपड्याचं, त्यामुळे मी जिथं लाईन आपली ड्रॉ केली होती त्याच्यावरतीच शिलाई करून घेतली पहा. म्हणजे एक्स्ट्रा जर थोडंसं कापड राहत असेल तर ते आपल्याला कटिंग करता येईल. आणि आता ह्या शिलाईवरतीच आपली लेस कवर होणार आहे, त्यामुळे तिथून धागेदोरे निघणार नाहीत. आता मी चारही साईडून शिलाई करून घेतल्या पहा. आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यावरती लेस लावू शकता. आता जे मला सांगितली होती आरीवर्क टाईप लेस लावा मण्यांची, त्याच पद्धतीनं मी ती लेस लावून घेत आहे. त्यानं फोटो पाठवला होता, त्यांनी ही लेस असू दे बोलले, कारण का त्या लेस असतात त्या खूप महाग पण असतात. 50 रुपये 45 रुपये अशा मीटर आमच्या इकडे तरी भेटतात, पण ज्या त्या ठिकाणी रेट वेगवेगळा असेल. आता ही मी लेस जी आहे ती आमच्याकडे 50 रुपये मीटर मला भेटली आणि मी ती आणली होती. आता ह्या दोन्ही साईडला स्टिच केल्यानंतर किती सुंदर हा ब्लाऊज दिसतोय तुम्हाला दाखवते. ते आता मी अशा पद्धतीनं ठेवली आणि सरळ खालीपर्यंत मी स्टिच करत आणणार आहे, तर किती ब्लाऊजला सुंदर असा लुक आला पहा. आता ह्याच्यावरती आपण स्टिच करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यावरती लेस लावू शकता. काटाचा कपडा जास्त असेल तर तुम्ही काठसुद्धा इथं स्टिच करू शकता लेसऐवजी. मी इथं आता लेस वापरलेली आहे, कारण ब्लाऊज पीसच्या एकाच साईडला काठ होते. बाही कटिंग करून झाल्यानंतर काठ जे आहेत कपडा तो इतकाच उरला होता. आता हा ब्लाऊज खूप सुंदर दिसत होता घातल्यानंतरसुद्धा. तुम्हाला ब्लाऊजला आरीवर्क करायचं नसेल तर अशा पद्धतीच्या लेसेस वापरून तुम्ही गोल गळा, पंचकोनी गळा, पान गळा, चौकोनी या गळ्यांचे बदल करून तुम्ही डिझाईन बनवून घेऊ शकता. ते सुद्धा ब्लाऊज खूप छान दिसतात. आता ह्या ब्लाऊज डिझाईनची मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता, तो सुद्धा तुम्हाला खूप आवडला, खूप छान प्रतिसाद दिला आणि त्याच्यात बरेचसेच असे कमेंट होते की सविस्तर लॉंग व्हिडिओ अपलोड करा, म्हणून मी हा लॉंग व्हिडिओ अपलोड करते. आता शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल तर आपला व्हिडिओ सुरू राहील, त्या
चॅनलच्या नावाखाली त्रिकोणचं ऑप्शन दिसतोय तिथं क्लिक करा, म्हणजे लॉंग व्हिडिओची सुद्धा लिंक तुम्हाला भेटून जाईल आणि त्याच्यावरती क्लिक केली तर तुम्ही डायरेक्ट हा लॉंग व्हिडिओ पाहू शकता. आता दोन्ही साईडला लेस स्टिच केल्यानंतर ब्लाऊजचं लुक तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय. आता ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.